महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत प्रभू श्री रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक नगरीत रामटेक महासंस्कृती महोत्सव मोठ्या उत्साहाने आयोजित करण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येतील श्रीराम प्राण प्रतिष्ठेनंतर रामटेकमध्ये दरवर्षी सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्याची घोषणा केली होती। त्याच अनुषंगाने यंदा रामटेकच्या नेहरू मैदानावर या महोत्सवाची सुरुवात झाली। मात्र एवढ्या मोठ्या दिमाखाने आयोजित महोत्सवात प्रशासनाच्या ढिसाळ व्यवस्थापनाचा परिणाम नागरिक, पत्रकार आणि सर्व उपस्थितांनी भोगला। महोत्सवासाठी प्रशासनाने तब्बल 4 कोटींची निधी उपलब्ध करून दिल्याची घोषणा केली होती। मात्र एवढा निधी असूनही आयोजकांनी महोत्सवात आलेल्या लोकांच्या सोयी सुविधा पुरवण्यात प्रचंड अक्षम्य हलगर्जीपणा दाखवला। विशेषतः VIP, VVIP आणि पत्रकारांसाठी राखीव करण्यात आलेल्या जागा पूर्णतः अनधिकृत लोकांनी व्यापल्या होत्या। दिनांक 23 जानेवारी रोजी सायंकाळी 7:30 वाजता पद्मभूषण गायक उदित नारायण यांच्या लाईव्ह कॉन्सर्टला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते। VIP आणि VVIP यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या होत्या। मात्र त्या जागांवर स्थानिक राजकीय नेत्यांच्या निकटवर्तीयांनी आपले कार्यकर्ते बसवले होते। एवढेच नाही तर कोणत्याही अधिकृत पास नसतानाही VIP गेटमधून प्रवेश मिळाल्याने प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच पत्रकारांना राखीव जागा उपलब्ध नव्हत्या। प्रशासनाने पत्रकारांसाठी राखीव जागा निश्चित केल्या असल्या तरी त्या जागा कार्यकर्त्यांनी व्यापल्या होत्या। पत्रकारांनी याबद्दल तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली। मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली नाही। यामुळे पत्रकारांना उभे राहून कार्यक्रम पाहण्याची वेळ आली। काहींना तर जमिनीवर बसावे लागले। या अपमानास्पद वागणुकीमुळे संतप्त पत्रकारांनी आपल्याला दिलेले सर्व पास गोळा करून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे परत करण्याचा निर्णय घेतला। मात्र अधिकाऱ्यांनी यावर काहीसा दुर्लक्ष करत जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। उशिराने काही खुर्च्या उपलब्ध करून देण्यात आल्या, पण त्या पुरेशा नव्हत्या। परिणामी अनेक पत्रकारांना अपमानित अवस्थेत कार्यक्रम पाहावा लागला। कार्यक्रमस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता। मात्र तरीही कोणत्याही पास शिवाय VIP गेटमधून लोक आत कसे आले हा प्रश्न प्रशासनावर आणि पोलिसांवर गंभीर संशय निर्माण करतो। VIP गेटचा गैरवापर आणि कार्यकर्त्यांची बेशिस्त गर्दी यामुळे महोत्सवाचा उद्देश पूर्णतः हरवून गेला। प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे पत्रकार, VIP, VVIP यांना झालेल्या त्रासाबाबत लोकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। एका बाजूला लाखो रुपयांचा निधी उपलब्ध असूनही दुसऱ्या बाजूला महोत्सवातील मूलभूत सोयींचा अभाव हा शासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करतो। आमचा प्रशासनाला थेट सवाल आहे, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला अशा प्रकारे वागवणे कितपत योग्य आहे? कार्यकर्त्यांना कोणत्याही अधिकृत पास शिवाय VIP जागेत बसू देण्याचा निर्णय कुणी घेतला? पोलिसांची भूमिका यात किती निष्पक्ष होती? हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत। प्रशासनाने याचा खुलासा करावा आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे। इंडिया न्यूज TV 24 करिता पूनम बोरकर, नागपुर। नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की। बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर। जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर। ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, ICU थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण। We are always for your health care। हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर।